मुंबई महानगरामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। सीएनजी 1.5 तर पीएनजी 1 रुपयानं महागलेला आहे। मुंबईत 1 किलो सीएनजीचे दर 75 रुपयांवर पोहोचलेत, तर पीएनजी करता आता प्रति किलो 48 रुपये मोजावे लागणार आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुसळधार पावसाच्या पाठोपाठ आता मुंबईकरांना महागाईचा फटका बसणार आहे, कारण सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। एकूणच सध्या आपण पाहू शकतो की हा निर्णय जो आहे तो महानगर गॅस लिमिटेडने घेतलेला आहे। काल रात्रीपासूनच सीएनजीच्या आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। एकूणच आता मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली असली तरी हे दरवाढ जे आहेत ते मध्यरात्रीपासून काल लागू झालेले आहेत। त्यानुसार सीएनजीच्या दरात आपण पाहू शकतो की किलो मागे 1.5 रुपयांनी वाढ झालेली आहे। 75 रुपये दर जे आहे ते पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहिले तर सीएनजीच्या दरात जरी 1.5 रुपयांनी वाढ केली असली तरी पीएनजीच्या दरामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 1 रुपये म्हणजेच सरासरी एएस जे आहे ते 1 रुपयांनी वाढ केलेला आहे। त्यामुळे घरगुती पीएनजीची किंमत जी आहे ती प्रति एएसएम 48 रुपयांवरती गेलेली आहे। त्यामुळे मुंबईत सीएनजीचे 1.5 रुपयांनी प्रति किलो महाग झालं असलं तरी काल रात्री नवे दर जे आहेत ते लागू झालेले आहेत आणि मुंबईतील अनेक रिक्षा आणि 4 चाकी वाहने जे आहेत ते सीएनजी वरती चालवली जातात। त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने प्रवास आता महागणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।